हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. तर ऑफिसमध्ये 4 दिवसांची सुट्टी टाकून आणि लाँग विकेंड क्लब करून मी आलो आहे सोलो ट्रिपला 6 दिवसांच्या. आणि यावेळी मी आलो आहे वेस्ट कोस्टला. तर शिकागोवरून मी फ्लाय करून वेस्ट कोस्टमधल्या लॉस एंजेलिस या सिटीमध्ये मी आलो आहे. आणि या ट्रिपमध्ये मी करणार आहे 3 नॅशनल पार्क आणि लॉस एंजेलिस सिटी. तर आज आहे डे 1 या ट्रिपचा. तर असेच 6 ते 7 व्हिडिओ येतील या ट्रिपचे. आणि आज डे 1ला मी सकाळी 6:20ला निघालो, म्हणजे 6:20ची फ्लाईट होती शिकागोवरून. ती फ्लाईट पकडून मी आता आलो आहे लॉस एंजेलिसला. तर आता ब्रेकफास्ट करू, कारण लॉस एंजेलिस 2 तास मागे आहे शिकागोपासून. 11ला इथे रेस्टॉरंट्स ओपन होतात, इंडियन रेस्टॉरंट. तर मला आज इंडियन खायचा मूड आहे, त्याच्यामुळे मी साऊथ इंडियन खाणार आहे. तर ब्रेकफास्ट करणार आहे आणि मग नंतर मी जाणार आहे बेवर्ली हिल्स या ठिकाणी, जिथे मोठी मोठी शोरूम्स आहेत मोठ्या मोठ्या ब्रँड्सची. आणि लॉस एंजेलिस हे फेमस आहे हॉलिवूडसाठी. जसं मुंबई आहे बॉलिवूडसाठी फेमस, तसं लॉस एंजेलिस आहे हॉलिवूडसाठी फेमस. तर त्या एरियामध्ये खूप मोठी मोठी ब्रँड्सची दुकानं आहेत, तिथे हॉलिवूडचे सेलिब्रिटी शॉप करायला वगैरे येतात. आणि एक फॅन्सी एरिया आहे अँड इट्स वन ऑफ द मोस्ट विजिटेड स्पॉट्स इन लॉस एंजेलिस. तर आज मी ते करणार आहे आणि मग जाणार आहे ग्रिफिथ ऑब्झर्वेटरी बघायला, जी एका डोंगरावर लोकेटेड आहे. आणि तिथून आपण सनसेट बघूया. आणि पुढच्या काही दिवसांमध्ये मी कवर करणार आहे काही नॅशनल पार्क्स. तर डे 1 स्टार्ट करू आपण लॉस एंजेलिसपासून. Come and show it. Tell me what you feel in your heart and your soul. There's nothing I would take for granted. With me we'll make it through. It's too hard. आणि यावेळी मी गाडी घेतली आहे थ्रिफ्टी कार रेंटल्सकडून. तर यावेळीचा एक्सपिरियन्स माझा वेगळा होता, कारण फर्स्ट टाईम असं होतं. मी ऑनलाईन कार बुक केली, लायसन्स पण ऑनलाईन सबमिट केलं. आणि मग मला कुठे ऑफिसमध्ये वगैरे जावं लागलं नाही. एअरपोर्टच्या पार्किंगमध्ये एक नंबर दिलेला, त्या पार्किंग स्लॉटला गेलो. तिथे माझी गाडी रेडी होती आणि कीज पण आतमध्ये होते. सो दॅट वॉज लाईक अ स्मूथ प्रोसेस अँड दिस वॉज लाईक फर्स्ट टाईम आय डिड इट लाईक दिस वे. सो मला भेटली आहे Hyundai Tucson, जी माझ्या मागे आहे. तर ही माझी गाडी असणार आहे 6 दिवसांसाठी. सो जवळजवळ 30 मिनिट्सची ड्राईव्ह करून आता मी आलो आहे बेवर्ली हिल्स या एरियामध्ये. तर बेवर्ली हिल्स हा एक रिच एरिया आहे लॉस एंजेलिसमधला, आणि इथेच मोठी मोठी ती दुकानं आहेत. नंतर खूप मोठी लोकं या एरियामध्ये राहतात. तर जर ते तुम्हाला घरं वगैरे बघायची असेल त्या लोकांची, तर हॉलिवूड टूर्स पण आहेत ज्या इथून सुटतात. तर आता मी गाडी लावली आहे इथे. एक रेस्टॉरंट आहे गिवसादोज म्हणून, त्यांच्या पार्किंगमध्ये. सो दे चार्ज यू लाईक $7 लाईक फॉर अ डे. आणि जर तुम्ही प्रॉपर बेवर्ली हिल्स, इथून 10 मिनटाची वॉक आहे, तर तुम्ही प्रॉपर बेवर्ली हिल्सला गेलात तर मग तिथे पार्किंग खूप महाग पडते. तासाला $20 वगैरे आहे पार्किंग. सो तुम्ही जर इथे आलात तर इथे पार्किंग तुम्ही करू शकता. हे रेस्टॉरंट आहे आणि हे मी स्पॉट हिरोवरून बुक केलं आहे. तर आता मी चालत चाललो आहे बेवर्ली हिल्स एक्सप्लोर करायला.
सो बेवर्ली हिल्सवरून आता 15 मिनिट्सचा ड्राईव्ह करून मी आलो आहे हॉलिवूड वॉक ऑफ फेमला. तर हा आहे हॉलिवूड बुलेवार्ड आणि इथे आहे हॉलिवूड वॉक ऑफ फेम. तर इथे जे हॉलिवूडमधले ॲक्टर आहेत, प्रोड्युसर आहेत, त्यांची अशी नावं लिहिली आहेत खालती. आणि इथे शॉपिंग सेंटर आहे, मग नंतर एक थिएटर आहे ज्याचं नाव आहे TCL चायनीज थिएटर. तर ते लोक इथे बघायला येतात. आणि अजून ज्या टूर्स जातात हॉलिवूडसाठी, म्हणजे हॉलिवूडच्या ॲक्टर्सचे घर दाखवायला वगैरे, त्या टूर्स पण याच रस्त्यावरून निघतात. तर आता आपण एक्सप्लोर करूया हॉलिवूड बुलेवार्ड. All the barricades, I wanna know why they hold me back. Need a miracle to break me through, but I won't get that. If I was a real wonder, then I could save me from turning around. Lift me off the ground, and one day I'm free. Yeah, I wanna be a real wonder. Heaven lift me up from under. Wishing I could be somehow stronger now, so I can fight away all the pain inside me. Never be afraid of the fate that finds me. Wishing I could be stronger, so I can be a real wonder. If you wanna be a सो हॉलिवूड बुलेवार्डवरून 15 मिनिट्सची ड्राईव्ह करून आता आपण आलो आहे लेक हॉलिवूड पार्कला, जिथून आपल्याला ते फेमस हॉलिवूडचं साईन दिसतं. तुम्हाला जर वर जायचं असेल तर ट्रेक आहे, जो 2 ते 3 तासाचा ट्रेक आहे. तो तुम्हाला त्या साईनच्या मागे घेऊन जातो. बट मी फक्त इकडूनच बघणार आहे ते साईन आणि मग माझे नेक्स्ट डेस्टिनेशन कव्हर करणार आहे. wonder, baby, come and show it. Tell me what you feel in your heart and your soul. There's not सो आता प्लॅन असा आहे की सनसेटसाठी मी चाललो आहे ग्रिफिथ ऑब्झर्वेटरीला. तर ग्रिफिथ ऑब्झर्वेटरी हे प्लॅनेटेरियम आहे, पण मला आतमधून काय बघायचं नाही, त्याच्यामुळे मी फक्त सनसेट बघायला चाललो आहे. अँड इट्स लोकेटेड ऑन वन ऑफ द हायेस्ट पॉईंट्स इन लॉस एंजलिस. त्याच्यामध्ये तिथून सनसेट किंवा सनराईज दोघांचाही व्ह्यू मस्त दिसतो. बट आज ऑन द वे कुठली तरी एक कॉन्सर्ट आहे, ग्रीक थिएटर म्हणून तिथे इव्हेंट आहे. तर बेकार ट्रॅफिक आहे. तर अजून 1.5 तास आहे सनसेटला, 1 तास आहे सनसेटला. तर बघूया पोचता येते का सनसेटपर्यंत. सो ग्रिफिथला जायला खूप ट्रॅफिक होता. मी 20 मिनटं एकाच जागेवर उभा होतो. तर मी मारली गाडी आणि आता मी निघालो आहे सँटा मोनिका पियरला. तर सनसेट तर भेटणार नाही आहे, कारण मी मध्ये थांबलेलो जरा खायला, कारण ब्रेकफास्ट केला आपण 11 वाजता, त्यानंतर काही खाल्लं नव्हतं. सो LAमध्ये असे तुम्हाला रस्त्यावर मुंबईसारखे स्टॉल्स दिसतात. सो इथेच मी थांबलेलो ऑन द वे. टाकोस खाल्ले मी थोडे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी. आणि आता मी निघालो आहे सँटा मोनिका पियरला. तिथे सनसेट तर नाही मिळणार, बट तो पियर आहे, तिथे काही राईड्स आहेत. तर रात्रीचं पण चांगलं दिसतं आणि समुद्र आहे, पॅसिफिक ओशन आहे. सो ते एन्जॉय करू आपण. nothing I would take for granted. With me, we'll make it through. Takes 2 hearts to fix heartbreak. We grew apart, I made a mistake, but I'll try to make it up to you, my darling. Ooh. Yeah, I wanna be a real wonder. Heaven lift me up from under. Wishing I could be somehow stronger now, So I can fight away all the pain inside me. Never be afraid of the fate that finds me. wish that I could be Stronger, so I can be a real wonder. So I can fight away all the pain inside me. Never be afraid of the fate that finds me. Wish that I could be stronger. सो पूर्ण दिवसामधला सगळ्यात चांगला स्पॉट मला वाटला सँटा मोनिका पियर. मस्त थंड होतं वेदर, संध्याकाळ झालेली आणि खूप हॅपनिंग जागा आहे. तर हा होता माझ्या आजच्या दिवसाचा लास्ट स्पॉट, कारण मी थकलो आहे, सकाळी लवकर उठलेलो. तर उद्या असणार आहे डे 2 आणि उद्या मी जाणार आहे जोशुआ ट्री नॅशनल पार्कला, जे इथून आहे जवळजवळ 3 तासावर. तर मी कॅम्पिंग करणार आहे माझ्या कारमध्ये, त्याच्यामुळे मी मोठी गाडी घेतली आहे. तर आता मी ट्रॅव्हल करून जाणार आहे लव्स ट्रॅव्हल स्टॉपला, जिथे आंघोळ वगैरे करायची सगळी सोय असते, जो इथून आहे 2 तासावर. आणि जोशुआ ट्री तिथून मला जवळ पडतं, ते मला तिथून पडेल हार्डली 40 मिनिट्सवर. सो आता
पहिले काहीतरी जेवणार मी मस्त आणि मग झोपणार आहे कारण खूप थकलो आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये पण नक्की शेअर करा. तुम्ही पण अशी आयटिनरी प्लॅन करू शकता की पूर्ण सिरीज तुम्ही बघा आणि मग तशी आयटिनरी तुम्ही प्लॅन करू शकता फॉर 1 वीक ट्रिप टू लॉस एंजलिस. तर भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन नॅशनल पार्कसोबत. तोपर्यंत स्टे सेफ, हॅव फन.